अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? वैनगंगा नदीचा उगम सिवनी सातपुडा या ठिकाणी होतो. जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप कोठे आहे? जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप बोरोबुदूर इंडोनेशिया या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये काळी मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते. महाराष्ट्र राज्यात एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यात एकूण 7 कटक मंडळे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? रत्नागिरी जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 या दिवशी झाली. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा किती टक्के आहे? महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2% आहे आणि पश्चिम घाटालाच मित्रांनो सह्याद्री पर्वत असे म्हटले जाते. म्हणजे सह्याद्री पर्वताचा वाटा महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात एकूण 12.2% आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कोणत्या शिखराला म्हटले जाते? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे कळसुबाई या शिखराला ओळखले जाते आणि कळसुबाई या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. महाबळेश्वर या शिखराची उंची किती आहे? महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर एवढी आहे. दरे कसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? दरे कसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र पठाराला कोणत्या नावाने ओळखले जाते? महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार या नावाने ओळखले जाते. दुधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? दुधना ही गोदावरी या नदीची उपनदी आहे. कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो. वैतरणा धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? वैतरणा धरणाला मोडक सागर या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्राचे चेरापुंजी असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते? महाराष्ट्राचे चेरापुंजी असे आंबोली या ठिकाणाला म्हटले जाते. आणि मित्रांनो महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणीच महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो. अंजिराचे उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? अंजिराच्या उत्पन्नासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले ठिकाण राजेवाडी हे आहे. अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. अभ्रकाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? अभ्रकाच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहेत. पितांबर व पैठणीसाठी महाराष्ट्रातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? पितांबर व पैठणीसाठी महाराष्ट्रातील येवले, नाशिक हे शहर प्रसिद्ध आहे. चंदनपुरी घाट कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? चंदनपुरी घाट पुणे ते नाशिक या 2 शहरादरम्यान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे आणि 2 नंबरला मित्रांनो साक्षर जिल्हा महाराष्ट्रातील वर्धा हा आहे. 1 नंबरचा आहे सिंधुदुर्ग आणि 2 नंबरचा आहे वर्धा. तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले होते. तरी या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत नक्की फायदा होईल त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाच्या अपडेट आणि नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन बेल पण ऑन करून ठेवा. तर धन्यवाद.